वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगात तुम्हाला सर्वसामान्य जीवांच्या समोर या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत प्रतिपादन करतात। जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे मांडतात। महाराज, सुरुवातीला सिद्धांत म्हणजे नेमकं काय ऐका। सिद्धांत 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 म्हणजे काय? जे काल म्हटलं तरी खरं या, जे आज म्हटलं तरी खरं या, आणि जे उद्या म्हणाल तरी खरंच राहणार त्याला म्हणा सिद्धांत। ज्याला गावाची सीमा बांधून ठेवू शकत नाही, ज्याला देशाची सीमा बांधून ठेवू शकत नाही, काल उच्चारलं आज उच्चारलं उद्या उच्चारलं तरी तंतोतंत बसणारं वाक्य त्याला म्हणायचं सिद्धांत। आणि काल आज उद्या म्हटलं तरी जे कायम खरं या त्याला म्हणा सिद्धांत। आणि या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत सिद्धांत म्हणाल तर या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत फक्त एकच, आले देवाच्या मना तेथे कोणाचे चाले। एकदा का जगाच्या मालकाच्या मनात आलं, एकदा का विटेवरच्या मालकाच्या मनात आलं, तुकोबराय सांगतात तिथं कोणाचंच चालत नाही। महाराज, आदांतरी बोलू नका, पुरावा द्या। जगाच्या मालकाच्या मनात आल्यानंतर कुणाचं चाललं नाही। बघा, आजचा अभंग ह्या माणसाच्या जीवावर देवाची सत्ता सांगणारा अभंग आहे। बारकाईने ऐकलं तर कळ। जपी असणाऱ्याचं चाललं नाही, तपी असणाऱ्याचं चाललं नाही। उलटी जरी ज्ञानेश्वरी पाठ असली तरी त्या माणसाला मरावं लागलं। या विश्वाचा नियम या, आलेल्या प्रत्येकाला जावं लागलं। जपी आले, तपी आली, रती आली, महारथी आली। अजिबात कुणाचं चाललं नाही। सत्ता असणाऱ्याचं चाललं नाही, तारुण्य असणाऱ्याचं चाललं नाही, संपत्ती असणाऱ्याचं चाललं नाही। सत्ता म्हणाल तर अलीकडं आम्हाला 4-2 एकर जमिनीवर मोठा बंगला, एवढीच कमी मला श्रीमंती सांगायची नाही। श्रीमंतीवाल्याचं तर चाललंच नाही। सत्ता म्हणाल तर सगळ्याला माहिती आहे 1984चं प्रकरण, ज्यावेळी भारताच्या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान होत्या इंदिरा गांधी। बाबा, दौऱ्यावरती जात असताना बघा, जगाच्या मालकाच्या मनात आलं, दौऱ्यावरती जात असताना त्यांच्या असे सोबत ते होते त्यांच्या संरक्षणासाठी, काय म्हणतात हो त्याला, बॉडीगार्ड। मराठीत त्याला बॉडीगार्ड म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला अंगरक्षक म्हणतात। चुकलं काय? आपलं उलटच आहे, आपल्याला तसं लवकर कळत नाही। हजारो बॉडीगार्ड, हजारो अंगरक्षक सोबत होते। जगाच्या मालकाच्या मनात आलं, विटेवरच्या मालकाच्या मनात आलं तर अंगरक्षक सुद्धा पंतप्रधानावरती गोळ्या झाडू शकतो हे आपल्याला मान्य करावं लागलं। तिथं कितीही मोठी सत्ता असली तरी चाललं नाही। तारुण्य असणाऱ्याचं चाललं नाही, संपत्ती असणाऱ्याचं चाललं नाही। संपत्ती म्हणाल तर अलीकडे 4-2 एकर जमीन, मोठा बंगला, म्हणजे एवढी कमी श्रीमंती मला सांगायची नाही। जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे राजा रावण। बघा, सत्ता असली तरी तिथं चाललं नाही। रावणाचं सांगायचं झालं रावणाच्या बाबतीत तर झालं, एक दिवशी राजा रावणाच्या गावामध्ये, राजा रावणाच्या राज्यामध्ये लंकेमध्ये एक साधू भिक्षा मागण्याकरता आली आणि राजा रावणाला लहर आली। तर राजाला कधी लहर येईल सांगता येत नाही, त्याला लहर आली। त्यानं त्या साधूची मस्करी करायचा निर्णय घेतला। सहसा साधू संतांची मस्करी, चेष्टा, निंदा करूच नाही, पण त्यानं विचार केला आणि साधूला बोलवलं, साधू तुम्ही आलाय दारात, पाहिजे तेवढं सोनं द्यायला मी तयार या, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। काय प्रश्न आहे? साधूने प्रश्न केला। सांगा सांगा, साधूला प्रश्न केला रावणाने, सांगा माझं मरण कधी आहे? काय प्रश्न केला साधूला? माझं मरण कधी आहे? आता साधू सांगणार तेवढ्यात एक लंकेतला सेवक धावताला म्हणला, साधू तुम्ही योग सामर्थ्याच्या बळावर, नामचिंतनाच्या बळावर सांगू शकाल या रावणाचं मरण कधी आहे, पण तुम्ही त्याला खरं सांगू नका तो मरणार आहे, तुम्ही लबाड बोला। ते म्हणे का? अजिबात नाही। तुम्ही जर खरं सांगितलं का नाही रावणा तो मरणार आहे, ठेवा खाली ते, तुम्ही सांगितलं का नाही रावणा मरणार आहे तर त्याच्या आधी तुम्ही मार चाल। काय म्हटले? रावणाला जर तुम्ही सांगितलं की नाही रावणा तू मरणार तर त्याच्या आधी तुम्ही माराल, मग करायचं काय? म्हणजे खोटं सांगा। त्या साधूंनी सांगितलं, मी जगाच्या मालकाचा सेवक या, देह जाऊ आत्वा राहू पांडुरंग जोड भाऊ, मेलो तरी चालेल पण लबाड बोलणार नाही। त्या रावणाला सांगायचं चालू केलं, हे रावणा ऐक बाबा, तुझं मरण 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 म्हणशील तर ऐकून जा। आज नावाचा राजा या आणि आज नावाच्या राजाच्या पोटी राजा दशरथ जन्माला येईल, दशरथाच्या पोटी आणि कौशल्याच्या पोटी राम जन्माला येईल आणि त्या रामाच्या हातून तुला मरावं लागल रावणा। आणि त्याही पुढे जाऊन ऐक बाबा, जरी तुला मारणारा राम असेल तर त्या रामाला सुद्धा एक ना एक दिवशी अवतार संपवावा लागणार आहे। हे ते उर नाही आले अवतार, एर ते पामर जीवी किती। ए रावणा ऐक गड्या, रावणाला माहिती होतं रावण 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 ह्याच धुंदीत होता की मी कधीच मरणार नाही। रावणाला काय माहिती होतं? मी कधीच मरणार नाही। आणि अजून बी बरंच रावण ह्याच धुंदीत आहे तर आपण कधीच मरणार नाही। त्याने ऐकून जा, त्याने ऐकून जा गड्या। तिथं रावणाचं सत्ता असणाऱ्याचं चाललं नाही, तारुण्य असणाऱ्याचं चाललं नाही, यावर पटलं नाही तर आदांतरी बोलू नका म्हणून पुरावा दिला हरिश्चंद्र राजाचा। स्वतःच्या शयन कक्षामध्ये, अलीकडच्या काळात त्याला बेडरूम म्हणतात,
स्वतःच्या शयनकक्षामध्ये झोपताना जो राजा म्हणून झोपला, जगाच्या मालकाच्या मनात आला, हातामध्ये कोटोरा घेऊन उठला, हरिश्चंद्र तारा राणी वाही डुंबागरी पाणी, सोन्याच्या पलंगावरती झोपलेल्या जगाच्या मालकाच्या मनात आला, हातावरती कोटोरा घेऊन उठला. यावर नाही पटलं तर पांडवांच्या आयुष्यातला प्रसंग दिला. ज्यावेळी पांडवांचा पुत्र अभिमन्यू रणांगणामध्ये लढाई निघाला. लढाई निघाल्यानंतर पाचही पांडवांच्या चरणाला स्पर्श केला. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव पाचही जणांच्या पाया पडल्याबरोबर अभिमन्यू पुढे आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणाला स्पर्श केला. पाचही पांडवांच्या पाया पडल्याबरोबर पांडवांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. आणि भगवान श्रीकृष्णाच्या पाया पडल्याबरोबर चरणाला स्पर्श केल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, विजयी भव. आता द्रौपदी धावत आली. द्रौपदाला प्रश्न पडला, दादा प्रत्येकाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव, तू देतो या विजयी भव. आयुष्यमान भव आशीर्वाद दिला नाही, नेमकं सांग माझ्या लेकराच्या आयुष्यात काय. बघा, द्रौपदीला उत्तर देण्याकरता श्रीकृष्णाने शब्दाच्या मायेमध्ये गुरफटलं आणि प्रश्न केला, द्रौपदा माझा प्रश्न आहे तुला, माणसाचं आयुष्य भरपूर असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं? त्या बहिणी भावंडाचं जाऊ दे, आपलं सांगा बाबा, माणसाचं आयुष्य यशस्वी असावं का माणसाचं आयुष्य भरपूर असावं? बोला, तुम्ही किती जगता याला किंमत नाही, तुम्ही कसं जगता याला फार किंमत आहे. ज्यावेळी अभिमन्यू रणांगणामध्ये लढाई गेल्यानंतर महाभारताचा एक नियम आहे गड्या, अनेकांनी मिळून एकाला मारायचं नाही, अनेकांनी मिळून एकावरती तुटून पडायचं नाही. झालं असं, कौरवांनी अधर्म केला आणि कौरवांनी अधर्म केला आणि ज्यावेळी महाभारत युद्ध चालू झालं, कौरवांनी अधर्म केला आणि अधर्म केल्याबरोबर हजारो कौरव असणारे अभिमन्यूवरती तुटून पडली. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले अभिमन्यू, अरे गुलाला जशा मुंग्या चिकटाव्या तशा हजारो सैनिक, हजारो असणारे कौरवाचे सैन्य अभिमन्यूवरती तुटून पडले. अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला. हा करत बातमी अर्जुनापाशी पोहोचली. अर्जुन धावत आला आणि अभिमन्यूला मांडीवरती घेतलं आणि भगवान श्रीकृष्णाला हाक मारली, हे देवा धाव, जगाचा मालक अभिमन्यूच्या पुढे प्रकट या. आणि भगवान विष्णूने विचारलं, अर्जुना आठवण काढलीस? होय देवा, काय झालं? अरे तू जगाचा मालक, जगाचा चालक या. वृक्षाचं पान हाले ज्याची सत्ता, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही देवा, तुला माहिती नाही का रे काय झालं? कौरवाने अधर्म केला. देवा, हजारो कौरव तुटून पडले, हजारो कौरवांचं सैन्य तुटून पडलं आणि माझा अभिमन्यू म्हणजे माझा लेकरू डोळ्या देखत ठार केलं. देवा माझी एक इच्छा आहे, देण्यात ठेवा बरं का. ज्या आजही काही ठिकाणी कौरवांची घरं आहे, ज्या ठिकाणी अनित्य आहे, ज्या ठिकाणी अत्याचार आहे, ज्या ठिकाणी अन्याय आहे, ज्या ठिकाणी अधर्म या, ते घर आजही कौरवाचं हे आपल्याला मान्य करावं लागेल गड्या. महाराज, कौरवांनी अधर्म केला. अर्जुन ऐक, एकदा गेलेला माणूस आयुष्यात परत कधीच पाहाय मिळत नाही. उलट भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताने अभिमन्यूचे डोळे झाकले. ज्यावेळी पांडवांनी राज्य मागितलं त्यावेळी राज्य दिलं, पण ज्यावेळी आयुष्य मागितलं एका क्षणाचं सुद्धा आयुष्य दिलं नाही. उलट पांडवांचा सहाय्यकारी गेले राज्याहुनी दुरी. महाराज, जर ह्या सगळ्याच गोष्टी त्या जगाच्या मालकाच्या मनाने घडत असतील, मग आम्ही करायचं काय? तुकाराम महाराज म्हटले, बाबा तुमच्या हातातच काय म्हणून तुम्ही करचाल. आता तुमच्या हातात फक्त एकच गोष्ट राहिली, काय? मोबाईल. कुठली गोष्ट आहे तुमच्या हातात? आता कुठली गोष्ट आहे? फक्त मोबाईल. दुसरं काय राहिलंय आपल्या हातात? हा अजिबात नाही. आता तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट, फक्त कर्म. ऐकून जा. माणसाचं आयुष्य, आयुष्याच्या पुस्तकाला 3 पानं, जन्माचं, कर्माचं आणि मरणाचं. त्यातलं जन्माचं पान देवाने स्वतःच्या हातात घेतलं, कर्माचं पान आपल्या हातात दिलं आणि मरणाचं पान स्वतःच्या हातात घेतलं. माणसाच्या आयुष्याच्या पुस्तकाला 3 पानं, जन्माचं, कर्माचं आणि मरणाचं. जन्माचं आणि मरणाचं पान आमच्या हातात नाही, पण कर्माचं पान मात्र देवानं कोरं करकरीत ठेवलं आणि ते मोकळं तुमच्या हातात दिलं. त्यावरती काय चित्र काढलं नाही. त्या कर्माच्या पानावरचं चित्र गुप्त या, म्हणूनच वरती हिशोबाला चित्र गुप्त या. आता हे कळणाराला कळलं. ते कर्माचं पान मोकळं दिलं, मग त्या कर्माच्या पानावरती सुंदर अक्षर काढून आयुष्याची वारी करायची का गिरगोट काला करून चोरी करायची? कोणाच्या हातात आहे? महाराजाच्या? हे ज्याच्या त्याच्या हातात नाही गड्या. हे सुंदर अक्षर काढून वारी करा किंवा गिरगुट काला करून चोरी करा, त्याला देव काहीच विक्षेप देत नाही. ते कर्माचं पान तुमच्या आमच्या हातात दिलं, मग कर्माच्या पानावरती काही तुम्ही लिहा. देवाने 2 ठिकाणी सह्या केल्यात, त्याच्या कोरं करकरीत पान आणि 2 ठिकाणी सही. पहिली सही केली, फुली केली देवाने 2 ठिकाणी, आणि पहिली सही केली तिथं लिहिलं या दोन्ही ठिकाणी सह्या केल्या, तिथं लिहिलं नियम व अटी लागू. मराठीत त्याला कंडिशन्स अप्लाय म्हणतात.
काय नियम व अटी लागू. त्यातला पहिला नियम या माणूस म्हणून जन्माला आला. बघा 2 नियम माणसाच्या कर्माच्या पानावरती आयुष्याच्या. पहिला नियम या माणूस म्हणून जन्माला आला, तुम्हाला कर्म करावंच लागल. केले कर्म झाले तिची भोगा आली, उपजली मेली आयुष्य किती. वर्ष श्राद्धाचं कीर्तन ह्या प्रमाणाशिवाय पूर्ण होत नाही. किती बारकाईने प्रमाण ऐकता मला माहिती नाही, पण ह्या प्रमाणामध्ये 5 क्रियापद आहे ती पाहुणं. किती? 5. केले कर्म झाली तेची भोगा आली, 4 तुम्ही उपजले 5 तुम्ही मेले. पाठीमागच्या जन्मात जे तुम्ही केले कर्म ते तुमच्या खात्यामध्ये 2 जमा झाली, ते घेऊन तुम्ही जन्माला 3 आली, 4 उपजली आणि 5 मेली. बघा आता हे कळाल तर कळाल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी जगाच्या मालकाच्या मनात आहेत. आमच्या हातात काय? काहीच नाही. तुम्ही जे होतंय ते फक्त उघड्या डोळ्यानं पहा. आपण काहीच करू शकत नाही. माणूस म्हणतो बिचारा आमका तमका दवाखान्यापर्यंत पोहोचला असता, वाचला असता. जिथं मरण लिहिलंय तिथं चालून जावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. आपण कुठलीच गोष्ट काय करू शकत नाही. तुकोबाराय सांगतात तुमच्या हातात काहीच नाही. जे होतंय ते डोळ्यानं पहा, फक्त उघड्या डोळ्यानं पहा. तू काय म्हणे उगीच राहा आणि होईल ते सहज पहा. कारण आपल्या हातात काय नाही. ह्या जीवावर भगवंताची सत्ता आहे, त्या जीवावर देवाची सत्ता आहे. काहीसा या अर्थाचा अतिशय पवित्र, अतिशय गोड, अतिशय समर्पक आजच्या प्रसंगाला साजेल असा ह्या जीवावर देवाची सत्ता सांगणारा अभंग विठ्ठल विठ्ठल. नियोजन पारितोषिक श्रवणात ज्ञाते. कैलासवासी म्हणा, स्वर्गवासी म्हणा अथवा वैकुंठवासी म्हणा. कैलासवासी भानुदास सोपान मेटकरी. कैलासवासी, स्वर्गवासी अथवा वैकुंठवासी म्हणा. या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधार, या परिवाराचा बाप 1 वर्ष झालं या कुटुंबाला सोडून गेलेला आहे. कैलासवासी भानुदास सोपान मेटकरी यांचं हे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आयोजित कीर्तन सेवा, भगवंताचं पवित्र नामचिंतन समस्त मेटकरी पाहुणे परिवाराने आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी वैजंताबाई भानुदास मेटकरी, तदनंतर त्यांचे चिरंजीव तुकाराम भानुदास मेटकरी, महादेव भानुदास मेटकरी व त्यांच्या 2ही मुली लीलाबाई वाघमोडे असतील, रतनबाई सुभाष वाघमोडी. या समस्त वाघमोडी परिवार किंवा मेटकरी परिवार ह्या परिवारानं एका वडिलाच्या प्रीत्यर्थ हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 1 वर्ष पूर्ण झालं त्यांना कुटुंबातून जाऊन आणि आजच्या तिथीला तो आत्मा स्वर्गाच्या दारात उभा या. काळ नावाची खिडकी उघडी असावी आणि काळ नावाच्या खिडकीतून काळ नावाचं वारं यावं आणि देवासमोर लावलेला जसा दिवा विजावं तसं आज 1 वर्ष पूर्ण झालं या कुटुंबाला बाप नावाची छत्रछाया सोडून गेलेली आहे. आणि आजच्या तिथीला तो आत्मा स्वर्गाच्या दारात उभा आहे. अजिबाई त्या आत्म्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता हा संकीर्तन सोहळा आहे. आजच्या तिथीला तो आत्मा 12 नंतर स्वर्गाच्या दारात उभा असताना पुढच्या योनीला प्राप्त होणार आहे. त्या आत्म्याला सद्गती प्राप्त करून देण्याकरता सोहळा आहे. मला सुरुवातीला सांगू द्या, आत्म्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता सोहळा असेल तर तो आत्मा आधीच पुण्यवान आहे असं कसं म्हणता बुवा? पुरावा आहे. पुराव्याशिवाय अख्खं कीर्तन आहे का? कधीच बोलणार नाही. कुठलं बी कीर्तन आहे का? महाराज गेलेल्या जीवात्म्यानं कुठंतरी दान धर्म केला, गेलेल्या जीवात्म्यानं कुठंतरी मुक्या जनावरांची सेवा केली, गेलेल्या जीवात्म्यानं कुठंतरी पुण्य केलं. कारण वर्ष श्राद्धाला कीर्तन घडायला अगोदर भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, एकही प्रमाण द्यायचं नाही. महाराज भाग्यवान घर लागतं, त्याशिवाय दारामध्ये कीर्तन होत नाही. गेलेल्या जीवात्म्याचं काहीतरी पुण्य या म्हणून श्राद्धाला कीर्तन होतंय आणि त्या आत्म्याला अधिक पुण्य प्राप्त करून देण्याकरता हा संकीर्तन सोहळा. विठ्ठल विठ्ठल. महाराज अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा या जीवावर देवाची सत्ता सांगणार आहे. आता अभंगामध्ये प्रवेश. कीर्तनाला सुरुवात झाली, बारकाने ऐकायचं. तुम्हाला चल मग इतक्या उशीर काय होतं? ती प्रस्तावना चालू होती. पाहुणा आता लक्ष देऊन ऐका. अभंग 4 चरणाचा तुकाराम महाराजांचा जीवावर देवाची सत्ता सांगणार आहे. आजचं कीर्तन कशा निमित्त सगळ्याला माहिती आहे. कशाचं आहे हो? तुला कशाला बोलवलाय म्हणावं? कशाचं आहे पाहुणं? वर्ष श्राद्धाचं कीर्तन. मग कीर्तन श्राद्धाचं आहे. सुरुवातीला सगळं श्राद्धाचं चरित्र पाहू का? तर हे कीर्तन बाबा प्रसंगाला अनुसरून केलं का नाही? प्रसंग श्राद्धाचा आणि प्रसंगाला अनुसरून केलेलं कीर्तन देवापाशी पोचतं. आणि कीर्तन सहसा देवासाठीच असावं, कारण नावासाठी केलं की मग थोड्या दिवसाचा काळ असतो. त्यासाठी देवासाठी केलेलं कधी बी बरं की हो. मग देवासाठी करत असाल तर प्रसंग सांगा आणि प्रसंग या श्राद्धाचा लक्ष देऊन ऐका. सुरुवातीला सगळं श्राद्धाचं चरित्र पाहायचं, नंतर अभंगाकडे वळायचं, नंतर समाज प्रबोधन होईल.
श्राद्ध म्हणायचं तर या विश्वामध्ये मुख्य 3 वर्ग, देवाचा, संताचा आणि माणसाचा. बाबा आजच्या कीर्तनात आपल्याला माणसाचं पाहायचंय, फक्त माणसाचं पाहायचं. का तर गेलेला जीव आहे, गेलेलं शरीर आहे, गेलेला आत्मा आहे, गेलेला माणूस आहे. तसं आपलं शरीर आहे, आपला जीव आहे, आपला माणूस आहे, नक्की जाणार आहे. म्हणून सावध करण्यासाठी कीर्तन. मुख्य 3 वर्ग देव जाऊन आणावा लागला, संत स्वतः आली आणि आपल्याला नको म्हटलं तर जन्माला यावं लागलं. देव आणावं लागला धर्माच्या रक्षणा करता, संत आले तुमच्या आमच्या उद्धारा करता. बघा आणावं लागतं देवाला म्हणून साजरी केली जयंती. संत स्वतः आले, पुण्यकर्म करून निघून गेले तुमच्या आमच्या उद्धाराकरता, कल्याणाकरता, चांगलं मार्ग दाखवण्याकरता संत आले. बुडते हे जन नदी कवी डोळा येतो कळवला म्हणून किंवा उद्धारा या जन जड जीवा. तुम्ही आम्हा सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत आली. आल्यानंतर पुण्यकर्म करून निघून गेले म्हणून पुण्यवान संत. ऐका रे बाबा, देवाला जाऊन आणावं लागलं, साजरी केली जयंती. संत स्वतः आले, पुण्यकर्म करून निघून गेली म्हणून संताची साजरी केली पुण्यतिथी. पण आज आपल्या माणसाला नको म्हटलं तर जन्माला यावं लागतं या. जन्माला आल्यानंतर केलेल्या कर्माचे भोग बघून शेवटी मारावं लागतं या. आणि मेल्या माणसाचा शेवटचा विधी आज श्राद्ध करावं लागतं. विठाला विठाला श्राद्ध हे करावं लागतं. आता सुरुवातीला सगळं श्राद्धाचं चरित्र पाहून नंतर अभंगाकडे वळू. ऐका, श्राद्ध म्हणाल, माणसाचं श्राद्ध करावंच लागतं का? हो, करावंच लागल, त्याशिवाय पर्याय नाही. बघा आज समजतं या मेटकरी पाहुणे परिवाराने श्राद्ध केलंय, त्याला कारण आहे. उगाच कुणाचं हे श्राद्ध होत नाही, गेलेल्या जीवात्म्याचं पुण्य असतं. ऐका, श्राद्ध म्हणाल तर माणसाला करावं लागतं. या विश्वातलं श्राद्ध आपण करतो यात नवल नाही बाबा, हे देवानं केलं. देवापेक्षा अधिकार मोठा त्या संतांनी केला. आपण माणूस आहे, आपल्याला करावं लागेल. कर्म क्रिया विधी ह्या माणसाच्या काय घेऊन बसला, देवाला सुद्धा चुकल्या नाहीत. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण अक्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्माने जर देवाला सोडलं नाही, विधीनं जर देवाला सोडलं नाही तर आपण माणूस आहे. या विश्वातलं पहिलं श्राद्ध केलं पांडवांनी. पांडवांचे वडील पंडुराजा देह ठेवला, आत्म्याला शांती मिळेना. 5ही पांडव धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव भगवान विष्णूकडे गेले. देवा फार दिवस झाले वडिलांना देह ठेवलाय, आत्म्याला शांती मिळणार नाही, काय कारण आहे? हे बघा मुलांनो, ज्या तिथीला तुमच्या वडिलांना देह ठेवला ती तिथी एका वर्षानुसार यज्ञ करा. कोणता? अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान, द्रव्यदान, वस्त्रदान, अशा अनेक दान, अशा अनेक विद्या करा. पाक्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, ह्या सगळ्याचं पुण्य एका पुष्पामध्ये उतरतं. आणि पुण्याचं प्रतीक असणारं पुष्प त्या आत्म्याला समर्पित करा. आत्मा पावन होईल आणि पावन झालेल्या आत्म्याला स्वर्गामध्ये निश्चित अशी जागा प्राप्त होईल. म्हणून श्राद्ध करा. हे श्राद्ध देवानं केलं. कुणा सांगतो या जीवाई? माणसाचं नाही, माणसाला करावंच लागल. हे वर्ष श्राद्ध पहिलं देवानं केलं. देवापेक्षा अधिकार मोठा त्या संतांनी केलं. तुकाराम महाराज, आमचा प्रश्न असा आहे, तुम्ही सुद्धा श्राद्ध केलं म्हणता, हो, पण आम्हाला जरा सांगा, तुम्ही सांगता श्राद्ध करायला, तुम्ही म्हणता श्राद्ध करावं लागतं, पण आमचा प्रश्न असा आहे, हे श्राद्ध, हे पिंडदान का म्हणून करायचं? हो, पिंड पदावरी दिला आपुली, करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांजुरण. महाराज कशासाठी श्राद्ध केलं? कारण आहे, घरातून गेलेला जीव, गेलेला आत्मा, गेलेली पितर, गेलेली माणसं, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता श्राद्धाचा कार्यक्रम दारात करावा लागतो. ऐका रे बाबा, जर गेलेल्या पितरांच्या ऋणातून, घरातून गेलेल्या माणसाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता जर श्राद्धाचा कार्यक्रम तुम्ही दारात नाही केला तर अहाकाटा त्याची करीती पितर वंश दुराचार जन्मेला. श्राद्ध जर नाही केलं तर गेलेले पितर पाठीमागच्या पिढीला त्रास देतात. म्हणून पाहुणं, माणसाच्या पाठीमागं पितृदोष लागायला एकच कारण आहे, घरातल्या जीवात्म्याला शांती न मिळणं. त्यासाठी श्राद्ध करत जा. महाराज श्राद्ध नाही केलं तर गेलेले जीवात्मे पाठीमागच्या पिढीला त्रास देतात, आणि जर श्राद्ध केलं तर नामा म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. म्हणून श्राद्ध करत जा बुवा. श्राद्ध म्हणाल तर श्राद्धात शास्त्रानं 3 प्रकार पाडले. किती हो? बारकाई नाही का अलीकडं असलं कोणी सांगत नाही. किती प्रकार आहे श्राद्धात? 3. पहिला पाक्षिक श्राद्ध, दुसरा मासिक आणि तिसरा वार्षिक. पाक्षिक श्राद्धाचा विचार करायचा. घरातून गेलेला आत्मा, गेलेला जीव, गेलेला माणूस त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता पितृ पंधरवड्यामध्ये आपण चवदभरणी करतो, याला म्हटलं जातं पाक्षिक श्राद्ध. दुसरा मासिक, मुळात घरातून गेलेला जीव, गेलेला माणूस सावडण्याच्या विधीपर्यंत घरात असतो. सावडण्याच्या विधीनंतर आत्मा घराच्या बाहेर पडतो. या पंचकृषीमध्ये भटकतो. कुठपर्यंत? आजच्या तिथीपर्यंत. आणि आज बरोबर 12 नंतर तो आत्मा स्वर्गाच्या दारात उभा आहे. त्या आत्म्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता हा संकीर्तन सोहळा. असे 11 महिने फिरणार आत्मा आज 12व्या तिथीला पुण्यवान होणार. 11 महिना आत्मा फिरत असताना आपलीकडं परंपरा आहे, प्रत्येक महिन्याला पावणा जेवाय घालायची. बरोबर का? तो आत्मा त्या पावण्यामध्ये विलीन होतो, प्रविष्ट होतो आणि भोजन ग्रहण करून आपल्या मार्गाने मार्गस्थ होतो. याला म्हणा मासिक श्राद्ध. बारकं नाही का सगळं सांगतो. ऐकायचं म्हणून ऐकू नका. लयच खोल सांगायचं झालं तर उद्या बी आपलाच ह्यो दिवस आहे म्हणून ऐका. आता
उद्या आपलं बी हेच आहे माझ्याच आहे सगळ्याच म्हणून ऐका. तिसरा मासिक श्राद्ध म्हणजे माणसा पाहुणा जेवाय घालतो त्याला म्हणा मासिक श्राद्ध. आणि तिसरं चालू असलेलं वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला सगळं श्राद्धाचं चरित्र संपलं. मी सुरुवातीला सगळं सांगितलं, तुम्ही कसं ऐकलं मला माहित नाही. या विश्वात 3 वर्ग, त्यातलं माणसाचं श्राद्ध का बरं पहिलं कुणी केलं, आम्ही का करावं, केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, त्यात प्रकार किती, सुरुवातीला सगळं सांगितलं. परत म्हणायचं नाही मेटकरी पाहुण्याला काय काम नव्हतं, कुठनं तावशीचा महाराज बोलावला काहीच कळालं नाही, ती रामभाऊ तांबाखू. खरं पाहुणं तांबाखूवारीने मी कीर्तनं चालले ती आमची, म्हणून मी पाया पडून सांगतो. सुरुवातीला सगळं श्राद्धाचं चरित्र संपलं. प्रश्न असा आहे, मेटकरी पाहुण्याने श्राद्धाला कीर्तन का ठेवलं? त्याला एक कारण आहे. श्राद्धाला कीर्तन ठेवण्यापाठीमागं एकच कारण बाबा ऐका. जसा तो जीव गेलाय त्याचा उद्या आपला जीव जाणार आहे, म्हणून सावध कराय कीर्तन. बुवा सावध करायचं असेल म्हणजे आजचं नेमकं आजच्या कीर्तनात काय सांगणार, एकच काय, आता तरी पुढे हाच उपदेश नका करून आशयशाचा महाराज एक करा गड्या. हे कीर्तन कशासाठी? सावध कराय. सावध म्हणजे काय, झालं गेलं जाऊ द्या आणि इथून पुढे तुम्ही सावध व्हा हे सांगण्यासाठी कीर्तन आहे. बुवा सावध करायचं म्हणजे नेमकं काय, शास्त्र सांगते बघा. शास्त्र सांगतं श्राद्धाच्या कीर्तनात फक्त मानवी देहाचं बोलायचं, म्हणजे माणसाबद्दल बोलायचं. का हो, कत्र गेलेलं जीव आहे, गेलेला आत्मा, गेलेलं शरीर आहे, गेलेला माणूस आहे. तसं आपला जीव आहे, आपला आत्मा आहे, आपलं शरीर आहे, आपलं सुद्धा जाणार आहे. सावध करण्यासाठी कीर्तन, म्हणून माणसाबद्दल बोला. सुरुवातीला सूचना आहे बरं का, सगळे पुढं सरा बरं. महिला मंडळ येता का उठून, सगळ्या उठा, जाग्या उठा आणि या पुढं. हे जागा कशाला गॅप ठेवलाय, सरा पुढं. पुरुष वर्ग तुम्ही अलीकडे सरा, पाऊस येतोय पलीकडून, सरा पटपट पटपट पट. पाठीमागं कोणी बसू नका, कीर्तनाचा नियम या, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंगोबा. या आजीबाई पुढं पुढे यायचं, उठून या. तसं पाठीमागं बसू नका. कीर्तनात महागं बसाल तर देव कायमचं महागं ठेवतो, देणार ठेवा. विठ्ठल विठ्ठल. बरोबर पुढं माणसं आपले ते महाराज आपला आहे, त्या पटपट पट पुढं सरून बसायचं. आता ते शोकांती काय आपली बरं का, काय झालंय माहिती आहे का, तुम्हाला पुढं सरा म्हणाय सुद्धा सांगायची गरज नव्हती, पण ते काय झालंय पाहुणं माहिती आहे का आपल्यात. आता झालंय असं, अलीकडच्या काळामध्ये जिथं 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 चाळ वाजते का नाही, तिथं माणसाला म्हणावं लागतं महाग सरा महाग सरा महाग सरा. आणि जिथं टाळ वाजतं तिथं आम्हाला रोज म्हणावं लागतं हा पुढं सरा. म्हणजे ह्यातनं तुम्ही एक डोक्यात घ्या गड्या, तुम्हाला पुढं सरा म्हणणार आणि माणसात आणणारं एक क्षेत्र राहिलं, त्याचं नाव कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. महाराज माणसाबद्दल बोलायचंय का आज? हो, मग माणसाबद्दल बोलायचं झालं तर 2 गोष्टी मुख्य पाहुणं. पहिली म्हणजे माणूस जन्माला आला आणि दुसरी गोष्ट माणूस मरण पावला. आधी त्यातला जन्म पाहू आणि नंतर मरण पाहू. जन्म बघायला झालं तर अनमोल या. हा जन्म याच्या आधी कधी मिळाला नाही अजिबाई आपल्याला, इथून पुढं कधीच मिळणार नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाच. ऐका रे बाबा, माणसाचा जन्म अनमोल या. मुंगीपासून हत्तीपर्यंत जेवढे सजीव प्राणी आहेत, जेवढ्या प्राण्याला हालचाल करता येते, जेवढ्या प्राण्याला जीव या, त्या प्रत्येक प्राण्याचा जन्म 1 कोटी वेळा घ्यायचा, 1 कोटी वेळा मरायचं. मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली या वर्म फेरा पडे. महाराज शेवटचा मिळाला, तोही अनमोल. देत असताना फुकट, आपल्याला देताना देवाने देह फुकट दिला आईच्या उदरात. सगळे आपण आईच्या पोटातून जन्माला आलो, पण ऐका बाबा, सगळे आपण आईच्या उदरात आईच्या गर्भात असताना देवाला म्हणतो एक वेळ करी या दुखा वेगळी, दुरिताचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा. ए देवा, आपण सगळे बसले बरं का, ऐकून जा काय म्हटलोय देवाला. देवा मला जन्माला घाल. मग देवाने विचारलं, बाबा जन्माला घालील तुला, आईच्या गर्भातून मोकळं करील, पण करशील काय? आपण सगळे म्हटलोय आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा. ए देवा मला जन्माला घाल, रात्रंदिवस तुझं चरण आठवेल. कधी म्हटलो आपण? आईच्या पोटात असताना. आणि जन्माला येतानाच कावा 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 करत आलो, कावा म्हणलो होतं. बघा, माणसाने जन्माला आल्याबरोबर पहिली गद्दारी कुणासोबत केला असेल तर देवासोबत, आणि तिथून पुढं कुणी किती केलं हे ज्याचं त्याला माहिती, देणार ठेवा. पण पहिली गद्दारी देवासोबत, तरी सुद्धा देवाने माफ केलं. उदार नावाच्या अभंगात आले, लक्ष देऊन द्या. उदार अंतकरणाचा आहे भगवंत, माफ केलं. चुकला असेल गाड्या, माणूस आहे म्हणून जन्माला घातला आपल्याला. पर जन्म देताना अजिबाई फुकट वाक्याखाली अंडरलाईनच करून ठेवायची. एखादी गोष्ट फुकट मिळेल की आम्हाला कळत नाही. हा देह आम्हाला फुकट मिळाला म्हणून कळाला नाही. मिळाला असता आम्हाला कळाला असतं का नाही हा देह? ऐकून जा बाबा, हा देह आपल्याला मिळाला पण फुकट मिळाला देह म्हणून कळाला नाही. असं जर आम्हाला देह कळाला असता तर आम्ही देहाची नासरी करत बसलो नसतो, देह वाया घालवत बसलो नसतो. रोज घरी येताना आम्ही लेझिम खेळत आलो नसतो, आम्हाला कळालाच नाही हो. म्हणून बघा, एखादी गोष्ट विकत मिळू द्या, त्याचं महत्त्व कळतं माणसाला. जा बाजारात तुम्ही आणि एखादी गोष्ट विकत आणा, असू द्या.
किती पाऊस आला तरी कीर्तन बंद होऊ शकत नाही, कारण अधिकारी व्यक्तीच्या मुखातलं वाक्य पाऊस आला म्हणून कीर्तन बंद करण्यापेक्षा कीर्तनकारानं मेलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल. लक्ष देऊन ऐकायचं. काही झालं तर काय अडचण नाही. मस्त बसा, फ्रेश बसा, ताड बसा, काहीच अडचण येत नाही. फक्त मस्त आता कीर्तन ऐकायचं काळजीपूर्वक. भिजलो तरी काय अडचण नाही. कीर्तनात पाऊस हे बी पुण्य लागतं. कुणाच्या बी कीर्तनात पाऊस येत नाही. मेघराजाची उपस्थिती कुठं सुद्धा नसते. लक्ष देऊन ऐका. महाराज फुकट मिळाला म्हणून कळालं नाही. आता बारकाने ऐकायचं. एखादी गोष्ट महिला मंडळ तुम्ही बाजारात जा बाबा, आणि बाजारातून विकत आणा, घरात जपून वापरली जाते. पण तीच गोष्ट एखाद्या शेतकऱ्याच्यातून मिळू द्या, आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही. महिला मंडळ जा माळशिरसला, एखादी साडी विकत आणा, आमच्या माय मावल्या ती जपून जपून वापरते त्या, पण तीच साडी त्यांना फुकट मिळू द्या. माळशिरस तालुका इकडे मिळाल्या नव्हत्या, नदीच्या पड्याला मिळाल्या होत्या. इलेक्शनचा पिरियड लय मिळाल्या हो साड्या. आमच्या आईनं तर 5 साड्या घेतल्या होत्या फुकट मिळाल्या म्हणून. ते कसं आहे, आता फुकट मिळालं की आम्हाला कळलं. बरं त्यांचा स्वभाव आहे बघा, नाही आवडलं की मग इकडचा बोळा तिकडं फिरवायचा. आमच्या आईनं बाबा नाही आवडली साडी म्हणून इकडच्या कुठल्या आई राहून कुठल्या पोशाखावर फिरवली. बरं तीच साडी माझ्या आईनं बिचारीनं बारामतीहून जाऊन आणली असती तर अशी फिरवली असती का हो? हा, फुकाटी मिळाली म्हणून कळाली का नाही? का म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं म्हणून आमच्या आईचं घेतलं नाही तर सगळ्याचं तीच होतं. चला हा, आम्हाला फुकाट मिळालं म्हणून कळालं नाही बाबा. ती विकत आणलं असतं तर कळालं असतं. तसंच हा देह सुद्धा देताना भगवंताने फुकट दिला म्हणून आम्हाला कळालं नाही. मिळाला पण कळाला नाही. कळाला असतं तर देहाची नासाडी करत बसलो नसतो. देत असताना फुकट वाक्याखाली अंडरलाईन काय मागितलं हो देवाने? बाबा ते मध्ये बाबांचं एक ऑपरेशन झालं, 10 दिवस दवाखान्यात होते, 5 लाख रुपये बिल झालं. 10 दिवस दवाखान्यात 5 लाख रुपये बिल झालं. गरीब परिस्थिती, मुलांनी इकडून तिकडून पैसे जमा केले, डॉक्टरला दिले. डॉक्टर म्हणले आता बाबा बरी झाली, घरी घेऊन जा. पोरगा बाबाच्या पुढे येऊन उभा या, बाबा तुम्ही बरं झाला आता घरी चला. बाबा रडायला लागले. लेकाने विचारलं बाबा रडताय कशाला? एवढा सयस एवढा ठस केला, रुपये जमा केलं, कर्ज काढलं, तुम्हाला मरणाच्या दारातून माघारी आणले. बाबा तुम्ही बरं झालाय, चालताय, बोलताय, घरी चला, रडताय कशाला? त्या बाबांनी दिलेलं उत्तर गोड आहे. बाबा म्हटले हे लेका, हे सोने ऐक, 10 दिवस त्या दवाखान्यामध्ये थांबलो, डॉक्टरांनी माझं 5 लाख रुपये बिल केलं रे. 10 दिवस डॉक्टरांनी मला सांभाळलं या, माझं 5 लाख रुपये बिल केलं. आज मी 80 वर्षाचा झालो या. भगवंताने मला फुकाट सांभाळलं, रुपया मागितला नाही, याचं दुःख होतंय आणि म्हणून रडू येतं या. आपण बी सगळ्यांनी बारकाने विचार करा गड्या. म्हातारा होत आलो आपण, देवाने काय मागितलं? आणि मागत बी नाही, काहीच मागत नाही, फक्त त्यानं दिलंय त्याच्या कारणी लावा. बरं देत असताना ऐका बाबा, हा माणसाचा जन्म मिळाला आहे शेवटचा आहे, याच्या आधी मिळाला नाही, इथून पुढे मिळणार नाही. देत असताना फुकट दिला, पण विचार केला का कधी देवानं काय काय दिलं? दिले रे हात पाय कान डोळे मुख बोलाया वाचन, जेणे तू जोडशी नारायणा, नाशे जीवापणा दिले इंद्र हात पाय कान डोळे मुख दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडशी नारायण, नाशे जीव पण भवरोग. महाराज देवाना अनमोल देह दिला, गोमटा दिला, फुकट वाक्याखाली अंडरलाय. बरं फुकट देत असताना कसा दिला, काय काय दिलं नेमकं आम्हाला देवाने सांगा? हात दिलं. महिला मंडळ पुढं बघा बरं का सगळे. आता पुढं द्या, पाऊस पडला तरी काय अडचण नाही. हात कशासाठी दिलं देवाने? माणसाबद्दल चाललंय, हा जीव गेलाय तसा उद्या आपला जीव जाणार आहे म्हणून सावध करण्यासाठी कीर्तन आहे. हात दिलं भगवंताच्या नामात टाळी वाजवाय, सत्कर्म करा, इतरांना मदत करण्याकरता. पाय दिलं पांडुरंगाची वारी करा. आता इथं बसलेले खरं सांगा, पाय दिलं पांडुरंगाची वारी करा, इथं बसलेल्या सगळ्याला सुख पाहिजे का? हा पाहिजे का नाही? माणसाची धडपड कशासाठी येऊ पाहुणं? सुखासाठी. माणसाचं धड पडेपर्यंत धडपड आहे सुखासाठी. बरं सुख पाहिजे असेल तर तसं बघायचं झालं तर जगात सुख कुठंच नाही. सुख पाहता जावा पाडी, दुःख पर्वता एवढी. बाबा सुख लय थोडं या. कबीरदास महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणी. जगात राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोणी. जगात सगळीकडे दुःख 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 बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कोटी. संत बाळूमामांच्या भाकुणकीत सांगितलंय गड्या, पापाचा डोंगर झाला या आणि पुण्याच्या दोरीवरती तरला या. म्हणजे दोरी एवढं पुण्य आणि डोंगरा एवढं पाप झालं या. जगात बघल तिकडं दुःख 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 या, सुख असं कुठं नाही. पण हा गड्या एक ठिकाणी सुख या, नवे नवे त्यो सुख या. कोण? सुखरूपाईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. पांडुरंगासारखं सुखी कोणीच नाही, म्हणून त्याला शरण जावं लागल. पर जात असताना कसं जायचं या? देवाला भक्त जवळ आलेला आवडतो. मग आता समजा हे पाणी पडतं आजीबाई, पाऊस पाऊस समजा तुमच्या बांगर्डी चव्हाणवाडीच्या डोंगरावर पडला. बाबा मुसळधार पाऊस पडला, लय पाऊस पडला, मग पावसाचं पाणी डोंगरावरच थांबतं. बरोबर का? पण चुकलं नाही का? पाऊस कुठं बी पडू द्या, डोंगरावरलं पाणी नाल्याला जातं, नाल्याचं पाणी ओढ्याला जातं, ओढ्याचं पाणी नदीला, नदीचं समुद्राला जातं. बघा पाणी कुठं बी पडू द्या,
शेवटी समुद्राला जाऊन मिळावं लागतं. अग्नी कुठं पेटवू द्या, अग्नीची देवता सूर्य आणि जीवाची देवता देव. पाण्याची देवता समुद्र, अग्नीची देवता सूर्य आणि जीवाची देवता देव. अग्नी कुठेही पेटवा त्याला सूर्याकडे निघावं लागतं. महिला मंडळ घरी जा, समजा तुम्ही देवाच्या समोर दिवा लावा, अग्नीची ज्योत अशी वर निघते का उलटी खाली जाते वाजी? बोला की, का पावसाने तुम्हाला जर नाही काय? हा हा बोला बोला, पुढे बसा. हा बसलाय ना, मस्त बसा. अग्नीची ज्योत कुठं जाते आजी? वर. त्याला कारण आहे अग्नीची देवता सूर्य. घरी जा, दिवा लावा, ज्योत लावा, चूल पेटवाय बसा. अग्नीची ज्योत कुठं निघते? वर. काही बी पेटवा, अग्नीची ज्योत अशी. काय बी पेटवा म्हणजे रान पेटवायचा चाल एखाद्याचं. चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही काही बी पेटवा, अग्नीची ज्योत वर निघणार. बघा समजा आजीबाई माझ्या हातात ही मेणबत्ती, आता समजा फक्त मेणबत्ती, आता ही मेणबत्ती मी पेटवली तर मेणबत्तीची ज्योत कुठं निघते? बोला की पाहुणं, मेणबत्तीची ज्योत वर. बरं समजा माझ्यासारख्या खोटवाडाने ती उलटी धरली, आता तरी बी वरच होय का हो? त्याला कारण या अग्नीची देवता सूर्य. अग्नी कुठंही पेटवा आणि कसाही पेटवा त्याला वरच निघावं लागतं. तसं जीव म्हणून कुठंही जन्माला या देवाकडं जावं लागतं. बरं जात असताना देवाला बी भक्त जवळ आलेला आवडतो. जवळ आलेला भक्त आवडतो, पण कसा हो देवाला भक्त जवळ आलेला आवडतो? चार चाकीत जाव त्याच्या गावा खेळ या सुख देई. महाराज देवाला भक्त जवळ आलेला आवडतो. कसा? चार चाकीत. हा 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 भक्त जवळ आलेला आवडतो, पण कसा? महाराज ऐका, देवानं देह दिला, फुकट दिला, गोमटा दिला, त्याच्या कारणी लावा. भगवंताला भक्त जवळ आलेला आवडतो. कसा माहिती आहे का? चार चाकीत नाही, नाचत जाव त्याच्या गावा खेळ या. मग नाचत जाण्यासाठी देवानं पाय दिलं. बघा सांगतोय काय, हा देह गेलाय तसा उद्या आपला जीव जाणार आहे. देवानं दिलंय त्याच्या कारणी लावा. हात दिलं त्याच्या नामात टाळी वाजवा. पाय पांडुरंगाची वारी कराय. कान त्याची कीर्ती ऐकण्याकरता. डोळं दिलं आम्हाला चांगलं पाहण्याकरता. पण झालंय कसं? अलीकडच्या काळात आम्हाला डोळ्यानं चांगलं पाहवतच नाही पाहत आहो. बघा तुम्ही, अलीकडच्या काळात समाजामध्ये घाण सवय लागली. आम्हाला आमच्या डोळ्यानं एखाद्याचं चांगलं झालेलं पाहत नाही. जाऊ दे एखादा चांगला माणूस पुढं, जाऊ दे एखादा प्रतिष्ठित माणूस पुढं, जाऊ द्या समाजाचा एखादा माणूस पुढं, जाऊ द्या भावकीतला माणूस एखादा पुढं, नाही पाहत आम्हाला. पाया पडून सांगतो रे, कीर्तनात बसलाय ऐका गड्या हो. तुम्हाला नेहमी दुसऱ्याचं चांगलं बघण्याची भावना ठेवता आली पाहिजे. एक ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा मोठा होतोय, आपल्यामुळे एखादा पुढं चाललाय, ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा मोठा होतोय, एखादा पुढं चाललाय, त्याला सहकार्य करा, सपोर्ट करा, पाठिंबा द्या, प्रोत्साहन द्या, बळ द्या. का तर निसर्गाचा नियम आहे गड्या, या सृष्टीचा नियम आहे. ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा मोठा होईल ना, आपण आपोआप मोठं होत असतो. हा नियतीचा खेळ आहे बाबा. फक्त तेवढं मन आपलं चित्तन साफ निर्मळ पाहिजे, बस. बाकी काय नाही गड्या. जर तुम्ही कुणाचं वाईट करत नसाल, ऐका, तुम्ही कुणाचं वाईट करत नसाल, तुम्ही कुणाचं वाईट चिंतत नसाल, तर तुमचं वाईट करायची ताकद देवात सुद्धा नाही. फक्त तेवढं आपलं मन साफ पाहिजे. डोळं दिलं चांगलंच पहा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, कान त्याची कीर्ती ऐकण्याकरता, पाय पांडुरंगाची वारी कराय, हात त्याच्या नामात टाळी वाजवाय. ऐकून जा रे. जर खोलच बघाय जाल, बाबा हा शेवटचा जन्म माणसाचा मिळाला, देवाने अनमोल दिला, गोमटा दिला. कशासाठी? देवे दिला देह, भजना गोमटा तोया झाला पाटा बाधिकेचा. महाराज देवाने अनमोल देह दिला, गोमटा दिला. फुकट वाक्य खाली अंडरलाय ना. फुकट देत असताना कशासाठी दिला? ऐकलं का तुम्ही? देवे दिला देह,